तर बाहेर राहताना ना, बाहेरच्या देशामध्ये राहताना मला जेवण बनवून खायला लागतं आहे. तर त्यामुळं जे मला मम्मी म्हणायची ना रोज, की काय बनवायचं किंवा मी असं रोज माझे काहीतरी फर्माईश असायची, मला हेच खायचं आहे, तेच खायचं आहे. तर इथं तसं होत नाही. इथं जे अवेलेबल असेल ना, ते करून खायला लागते. तर आज मी बनवली होती अख्खा मसुराची भाजी. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी 1 वाटी अख्खा मसुरा शिजवून घेतला होता कुकरमध्ये 6 शिट्ट्या देऊन. नंतर मी कांदा टोमॅटोची पेस्ट तयार केली. तर कांदा टोमॅटो आलं लसूण सगळ्यात आधी मी तेलामध्ये भाजून घेतलं होतं चांगलं. नंतर त्याची पेस्ट करून घेतली आणि तेलामध्ये मी थोडेसे जिरे टाकले. नंतर मी ही कांदा टोमॅटोची पेस्ट तेलामध्ये भाजून घेतली. कांदा टोमॅटोची पेस्ट भाजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद, चटणी, थोडंसं धनेपूड, गरम मसाला घालायचा, चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये. नंतर त्याच्यामध्ये मी मीठ ॲड केलं होतं. मीठ टाकल्यानंतर थोडंसं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट. नंतर त्याच्यामध्ये शिजवून घेतलेला अख्खा मसुरा ॲड करायचा. अख्खा मसुरा मिक्स करून घ्यायचा पेस्टसोबत. नंतर त्याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड केलं होतं. तुम्हाला इथं पाहिजे तशी तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकताय. मी इथं अशा प्रकारे एक छोटी अर्धी वाटी पाणी घातलं होतं आणि मस्त त्याच्यावरती कोथिंबीर टाकून मिक्स केलं होतं. तर इथं मी आज बनवली होती भाकरी ज्वारीच्या पिठाची. तर ज्वारीचं पीठ माझी मैत्रीण गावाला गेली होती, ती घेऊन आली होती. अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब तेवढं करा.